तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातलंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमध्ये जुन्नर तालुक्यातल्या आंबा बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत। गारपिटीच्या तडाख्यानं शिवनेरी हापूस आंब्याच्या बागांमध्ये अक्षरशः कैऱ्यांचा खच पडला आणि यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। जुन्नर तालुक्याच्या पारुंडे परिसरात गारपिटीच्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। मी सध्या आंब्याच्या बागामध्ये आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ही शिवनेरी हापूस बागांची परिस्थिती पाहू शकता। गारपिटीच्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याच्या या ठिकाणी पाऊस कोसळला आणि या ठिकाणी आपण जर परिस्थिती पाहिली तर आंब्याच्या झाडांखाली अक्षरशः आंब्याचे खच पडलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंबे हे खरं तर गळून पडल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? काल अचानकपणे वादळी वाऱ्यास पाऊस झाल्यामुळं आणि जास्त करून विजांचा कडकडाट आणि ज्याला आपण तुफान टाईप असं वारे वेगात वाहिल्यामुळं आंब्यावर असणारे ज्या झाडावर असणारे एकतर 50% अगोदर उष्णतेने गळ झाली होती, परंतु राहिलेले जे 50% आहे त्यातील जवळजवळ 45% आंबे हे काल अचानक पावसाने पूर्णपणे गळून गेलेले आहेत। नुकतीच फळधारणा राहून राहिलेले जे होते त्यात आज जवळजवळ 80 ते 85% आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आता झाडावर तुरळक कुठेतरी एखादा अर्धा आंबा झालेला आहे। काल मोठ्या प्रमाणात आमच्या बागेचं नुकसान झालं। शिवनेरी हापूस भाग आहे आमच्या भागातला, जुन्नर तालुक्यातला हा मुख्य स्रोत आहे। उष्णतेमुळे आधीच 50-55% नुकसान झालं होतं। त्यात कोणत्याच पिकाला बाजार नाही। आंबा हा आमच्याकडे मुख्य स्रोत असल्यामुळे त्याच्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे जुन्नर तालुक्यात, आमच्या पश्चिम पट्ट्यात। पण अचानक काल गारपीट झाल्यामुळे राहिलेला माल सुद्धा म्हणजे 10-20% सुद्धा माल शिल्लक नाही। शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले। त्या बागांची काय परिस्थिती आहे? सेम अशीच परिस्थिती आहे। नैसर्गिक वातावरणातल्या बदलामुळं शेतकऱ्याला या संकटांना वेळोवेळी तोंड द्यावं लागतं। एकतर वर्षातून एकदा येणारं पीक आहे आणि मोठ्या प्रमाणावर शासनाची लागवडीला संधी असल्यामुळं शेतकरी याकडं चांगल्या प्रकारे आर्थिक स्रोत म्हणून आंब्याकडे लक्ष देतात आणि त्या दृष्टीने शासनाने नक्कीच शेतकऱ्याला वाऱ्यावर न सोडता, ज्याप्रमाणे कांद्यालाही बाजार नाही, सोयाबीनला बाजार नाही, अशा पद्धतीनं आंब्याच्या जे नैसर्गिक वातावरणामुळे शेतकऱ्याचं नुकसान झाले त्या दृष्टीनं शासनाने नक्कीच यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात, अशा प्रकारची मी विनंती सरकारकडे करतो। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।